नमस्कार मंडळी, या तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आलेला आहात. बघा, आज आणलेले आहेत चिंबोरी. ब्लॅक चिंबोरी आहे. हे बघा कशाप्रमाणे तोडले जातात आहेत, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे तोडणाऱ्यांना थोडी भीती वाटत आहे. फर्स्ट टाईम त्यांचं तोडणं चालू आहे, त्यामुळे कशाप्रकारे साफसफाई होत आहे बघा. हे तोडून झालेले आहेत इथे. आता ह्याचा मसाला आम्ही तयार करत आहे. ह्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, गरम मसाला, तेजपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतरला कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण घेतलेली आहे, आम्ही अद्रक घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे. आणि हे खोबऱ्याच्या नंतर आता आम्ही पूर्ण हे मिश्रण तयार करतो. इथे आम्ही कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे पूर्ण जेवढं वाटण आहे ते आम्ही भाजून घेणार आहे. पहिला जातो आहे कांदा. हे कांदा पूर्ण ब्राऊन होणार, याप्रमाणे आम्ही सगळं वाटण जे आहे ते भाजून घेतो. त्यानंतरला गेलेली आहे मिरची, हे चांगल्या प्रमाणे. त्यानंतरला गेलेला आहे अद्रक. त्यानंतरला गेलेले आहेत लसूण. लसूण हे साळीसोबत असतं. हे आम्ही साफ करून नाही टाकत, कारण की याची टेस्ट अजून वाढते. त्यानंतरला हे भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये कांदा हे सगळं भाजून झालेलं आहे. आता खोबरं भाजायची टाईम येणार आहे. खोबरंसुद्धा आम्ही भाजून घेणार. हे खोबरं भाजणं चालू आहे. इथे आम्ही वाटण बनवलेलं आहे. यामध्ये खोबरं, वरतून भाजलेलं खोबरं आम्ही टाकतो. वाटण थोडं थोडं करून आम्ही मिक्सरीमध्ये पिसतो. पहिला आम्ही कांद्याचं पेस्ट जे भाजलं होतं ते आम्ही पिसून घेतलेलं आहे. आता खोबरं टाकून तेही आम्ही त्यामध्ये पिसून घेतो. आता ह्याच्यामध्ये परत आम्ही तीच कढई घेतलेली आहे धुवून. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेलाच्या नंतर आम्ही त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. बघा, फोडणी त्याला कढीपत्ता टाकतो. आणि हे जे वाटण आम्ही तयार केलं होतं ते वाटण आता जात आहे. हे वाटण प्रॉपर तरीकेने आम्ही पूर्ण शिजवून घेणार आहे. याप्रमाणे वाटण आपलं शिजत आहे. 2 चम्मच वाटण टाकलेलं आहे. 3रा चम्मचसुद्धा गेलेला आहे. वाटणाचं प्रमाण आम्ही जास्त ठेवतो, कारण की आमच्या घरामध्ये ग्रेव्ही जास्त खातात, त्यामुळे वाटण आम्ही जास्त प्रमाणामध्ये टाकतो. त्यानंतर जात आहे आपला लाल तिखट कोळी मसाला आहे हा आपला, तो मसाला जात आहे. त्याच्यानंतरला जाणार आहे ह्यामध्ये हळद, यामध्ये हळद गेलेली आहे. हा मसाला प्रॉपरपणाने आता तेल सोडू लागणार आहे. प्रॉपरपणाने शिजत आहे मसाला. त्यानंतरला आम्ही टाकणार आहेत जे चिंबोऱ्या साफ केल्या होत्या त्या. हे आम्ही 3-4 पाण्याने धुवून पूर्ण साफ करून पूर्ण त्याच्यामधलं जितकंही घाण असेल ते आम्ही काढून प्रॉपरपणे आम्ही टाकतो. हे आमच्या चिंबोऱ्या जात आहेत वाटणामध्ये, आमच्या ग्रेव्हीमध्ये. चिंबोऱ्या आम्ही टाकलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता, आम्ही थोड्या चिंबोऱ्यांना मसाला लागायला पाहिजे, त्यामुळे थोडा चम्मचनी हलवत आहे. चम्मचनी हलवलं. तुम्हालासुद्धा आवडत असेल याप्रमाणे. हे आपलं मालवणी पद्धतीने जेवण बनत आहे. त्यानंतर गेलेलं आहे आमचं थोडंसं मीठ हे आपण अंदाजेनुसार टाकू शकतो. भले थोडं कमी टाकलं तरी चालेल, पण नंतरला आपण ॲड करू शकतो मीठ. ह्या पूर्ण तुम्ही बघू शकता, पूर्ण चिंबोऱ्यांना मसाला लागलेला आहे प्रॉपर तरीकेने. हे वाटणाचं पाणी होतं. हे वाटणाचं पाणी आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ते सुद्धा चम्मचने थोडं हलवून घेतो आम्ही. त्या हलवण्याच्या नंतरला आम्ही ह्याला 15 मिनटं उकळीसाठी ठेवलेलं आहे. यानंतरला आम्ही वाट बघतो आता
चिंबोऱ्याचं कालवण रेडी व्हायचं. हे आपलं झालेलं आहे चिंबोऱ्याचं कालवण रेडी. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही चिंबोऱ्याचं कालवण बनवलेलं आहे. खूप छान लागतं हे खायला. मंडळी तुम्ही पण असं ट्राय करू शकता.